आयोजन करता आमचे जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स अगेन आपण जाणार आहोत मॅचच्या दिशेनं. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. कॉम्बॉक्स मध्ये आता जोडले जातील. व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली आमचे प्रथमेश ठाकरे आहेत पहिल्या सत्रासाठी. माजी उपसरपंच सन्माननीय विशालजी जाधव या ठिकाणी आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. त्यांच्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. थँक्यू सो मच. वेलकम ऑल ऑफ यू मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 4 वेद 14 विद्यात 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणरायाला वंदन करतोय. हिंदुस्थानाचा आराध्य देव श्रीमंत योगीराजे शिव छत्रपतींना स्पर्धेच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला वंदन करतो. बुर्दुल गावाच्या ग्रामदेवतेचरणी नतमस्तक होतो. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. मासलो ते सुरुवात. पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहणार आहोत. इथून जो संघ जिंकेल तो लगेचच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघासोबत फाईट करेल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच लगेच आपण खेळवणार आहोत. या गोष्टीची नोंद घ्या. त्यामुळे उसाटणे संघ आपण कुठेही जाऊ नका. जयदेव जोशीला आपण पाहतोय प्लेयर मे. सुधीरची सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. महेशचा पाठपर्यंत तो चौकार आला. त्यानंतर आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केली गेली. सुधीर पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. बुर्दुल गावचे सन्माननीय रणजितजी पाटील तसेच लालचंदजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसे प्रभाकरजी देखील उपस्थित आहेत. त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत एवत जोडीच्या माध्यमातून. आणि या मॅचची गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळते. सध्या मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. ऍक्शन ऑन साइडला लॉप करण्याचा प्रयत्न केला होता जरूर. तिथे मात्र सुधीरनं फटका फसला. ऍक्शन रिप्ले स्टिकर खालती बॉल लागला करतर बॅटच्या भरपूर खालच्या भागावरती बॉल लागला. चेंडू बराच का उंच हवेमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आले आणि तिथे योग्यरित्या झेल संपादित करत असताना विकेटचं पतन. लागणारा धक्का पहिला. सुधीर पाटील बॅक टू द डगआउट. ऑफ ड्राइव्ह केला. फटका सुंदर आहे. बॉल चला मागे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरेज यांना फंबल झाला. त्याचा बेनिफिट दोन्ही बॅटर्सला मिळाला. भरपूर जलद गतीनं 2 धावा. अभि थोडा लेझी आपल्याला तिथे पाहायला मिळाला. थोडी उशिरा त्याची रन कंप्लीट झाली कारण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती महेश पाटील भरपूर वेगाने पोहोचला होता. अभि पाटीलसाठी 3 षटकारांसाठी 3000 मयूरदादा पाटील यांच्याकडून. पहिला जो चौकार आला महेशचा बॅटमध्ये बघा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला. सुंदर फटका होता. ब्युटिफुल टेलिकास्ट बाय आई एकवीर इव्हेंट्स. नेक्स्ट बॉल जयदेव जोशीच्या विरोधात लॉफ करण्याचा प्रयत्न पाटील. आता मात्र शांत राहिलाय मैदानाचा आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. पहिलं षटक नव्हे तर जयदेव जोशीचं पहिलं सफल षटक राहिलं ज्यामध्ये 1 या मॅचची गोल्डन विकेट सुधीर पाटीलला बाद केलंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 7 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अनन्या 11 गावदेवी बुर्दुल. सात धावा दाफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहत आहोत. अनन्या 11 आई गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवली. जुनी डोंबिवली विभागातील आपण पाहतोय. डोंबिवली विभागातील एक नामांकित संघ आपण पाहतोय. तुषारच्या नेतृत्वाखाली नेहमी जबरदस्त प्रदर्शन राहिलं या संघाचं आणि आज चांगली सुरुवात झाली आहे. बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर आणि गोलंदाज ज्ञानेश्वरला आपण पाहणार आहोत. ज्ञानेश्वर आडवा बॅटने हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. वेगाने आलेत. कॅच कंप्लीट होईल का. थांबले होते फिल्डर.
प्रथमतः धावत आले जरूर, जजमेंट लावलं पण ते चुकीचं होतं, कारण थोडा पॉज घेतला, पुन्हा धावले आणि तिथे कॅच ड्रॉप झाली. जीवनदान मिळालं. अडवा बॅटनं हल्ला करायचा होता, टो एज वरती बॅटचा टोवर बॉल लागला. बराच का चेंडू मध्ये मुक्त संचार करीत होता आणि त्यानंतर कॅच झाले ड्रॉप. दोन अँगल वरून एकत्रितरित्या तुम्हाला ते चित्र पाहायला मिळालं. सुपर टेलिकास्ट. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा अभि पाटील स्ट्रायकिंग एंडवर. ऑफसाइडला टॅप केलं गेलं. टॅपिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. बॉल चालला डीप मध्ये. सेकंडचा कॉल नाही, एकच मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 9 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळतं. 9 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. समोरच्या दिशेनं फिल्डर तिकडे तैनात आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनचा क्षेत्रामध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. चेंडूला उचलतील फेकतील तद्वर पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केले. धावसंख्या आता डबल डिजिट मॅजिक फिगर. 10 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 10 रन्स ऑफ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज ज्ञानेश्वर जोशी सज्ज होतोय. पहिला 3 बॉल वरती 3 सिंगल. ओ यस प्लेड ऑन. बॅट चेस घेतले. चेंडू यस्टनवर जाऊन आदळला. विकेटचं पतन. अभि पाटील सोडेल मैदान. लागणारा झटका दुसरा. 10 या धावसंख्येवरती अनन्य 11 गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल्ला. आगरी कोळ्यांचे कुलस्वामिनी या एकविरा मातेचं गुणगान गाणारं संगीत येत्या 4 एप्रिलला कारले डोंगरावरती मोठ्या थाटामाटानं एकविराईचा पालखी सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल. भाविक भक्त आगरी कोळी मोठ्या संख्येनं तिथे उपस्थित राहतील. त्यामध्ये ते मात्र शंका नाही. नवीन फलंदाज मैदानात 7 मध्ये वन ऑफ द पॉवर पॅक्ड हिटर बुर्दुल संघाचा अजय बॉम्बे दाखल झालेला पाहायला मिळतोय. एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आणि आता संघाला गरज नेहमीच अजय बॉम्बेला आपण ड्रॉप सीनचा हिरो म्हणत असतो बुर्दुलचा, कारण जेव्हा सुरुवातीला टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासाळतो लवकर, तेव्हा मिडल ऑर्डरमध्ये मधल्या फळीमध्ये त्याची भारदस्त बॅटिंग पण यावेळेस नशिबाची साथ मिळाली. स्क्वेअर द विकेट खेळायचा होता, मिस झाला. विकेट किपर बीट. शॉर्ट थर्ड मॅच, शॉर्ट फाईन लेग बीट. बॉल लॉंग स्टॉपला धडकलाय. 4 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. पॉइंटला जे फिल्डर आहे ते 38 सर्कलमध्ये त्याचा फायदा उचलायचा होता, पण बीट झाले. विकेट किपर देखील थर्ड आणि फाईन देखील बीट आणि लॉंग स्टॉपला 4. यावेळेस देखील सोडून दिल्या. पुन्हा तीच मिस्टेक. लक फॅक्टर ऑन झाले. उपरवाला जप्पी देत आहे, चप्पर फाडके देत आहे आणि आता अनन्य 11 गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल्ला या अतिरिक्त स्वरूपात 5 धावा. फेब्रुवारीला स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती धर्मवीर शंभूराजांचा चित्रपट येतोय. छत्रपतींचा छाबा आणि आवर्जून तो चित्रपट तुम्ही पहा, कारण प्रत्येक बॉलिवूड हॉलिवूडच्या सिनेमाला आपण प्रचंड प्रेम दिले. यावेळेस सरळ पाटणं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अजय गोस डाऊन द ग्राउंड अँड अजय गोस आउट ऑफ द ग्राउंड. लॉंग ऑफ पलीकडे भव्य षटकार. सिंगल अँगलने समोर टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअर अँगल फ्रंट फुटला आला, पुढे सरसावला. पॉवर पॅक्ड हिट. फोरआर्मचा पूर्ण वापर केला. जितकी ताकद स्वतःमध्ये होती ती पूर्ण झोकून दिली या फटक्यामध्ये आणि थेट लॉंग ऑफ पलीकडे. सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहतात आमच्या स्पर्धेची A1 जोडी, त्यांच्या माध्यमातून A1 मेगा इव्हेंट तुम्हाला पाहायला मिळतो. दमदार
आमदार चषक 2025 कल्याण पूर्व विधानसभा 142 मतदारसंघ पहिल्या दमदार महिला आमदार यांच्या सन्मानार्थ जी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आमदार चषक आमचे एवन जोडे ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब कार्यसम्राट माजी सरपंच बुर्दुल आणि त्यांच्या समवेत या उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व प्रवीण शेठ पाटील बुर्दुल यांच्या वतीने दमदार स्पर्धा आपण पाहतोय अनन्या 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ त्यांच्या विरोधामध्ये जुनी डोंबिवली जयदेव जोशी सेकंड स्पेलमध्ये थर्ड ओव्हर थांबतोय थोडा वेळ घेतोय कारण महेशनं स्वागत केलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जेव्हा जयदेव जोशी बॉलिंग मार्कवरती आले होते स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंटच्या वरून जो फटका खेळला होता अतिशय सुंदर हो पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता ऑप्शनचा भरपूर बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा तुम्हाला पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले आपण पाहूया भरपूर बाहेर समोर तुम्हाला कटआउट पाहायला मिळेल सन्माननीय चिंतामण शेठ पाटील आणि सुरेशजी पाटील साहेबांचा समोर कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो तिथे डायरेक्ट चेंडू धडकला तर आमचे चिंतामण शेठ पाटील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या वतीने 2000 पण घडलंय काय मैदानामध्ये पॉवर पॅक महेश पाटीलची पाटीलशाही मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल लांब पल्ल्याचा हा जबरदस्त टोले संघ षटकार दरम्यान एक विशेष सूचना असेल करण सोनावले म्हणून आमचा एक छोटा प्रेक्षक आहे त्याने खेळाडू कक्षासमोर या अजय भंडारी आपली वाट पाहतात त्या ठिकाणी करण सोनावले जे प्रेक्षक आहेत आपण खेळाडू कक्षासमोर या थँक्यू महेश पुन्हा एकदा बॉलिंग स्ट्रायकिंग इन वरती तुम्हाला पाहायला मिळते जयदेव साखर पुस समाचार आडवा बॅक्ट full and powerful successful wonderful so beautiful so elegant just looking like a wow mid wicket हवाई दौऱ्यावर 6 धावा शिवरायांचा मावला भारी कैलास पाटील हाय सकारी गातो दादाचं गुणगान भारी गातो दादाचं गुणगान भारी दोस्ती यारीची आहे आगारी शिवरायांचा मावला भारी प्रवीण पाटील हाय सकारी गातो दादाचं गुणगान भारी दोन तर आल्या तिसरा देखील आला तर सन्माननीय ऋषभ सुनील पाटील साहेबांच्या वतीनं 1500 रुपयांचं पारितोषिक होतं आणखीन एक जेल ड्रॉप झालाय दुसरा जीवनदान मिळालाय आज नशिबाची गोळी खाऊनच आलात महेश पाटील असं वाटतंय कारण एकाच मॅच मध्ये 2 जीवनदान आणि अक्षरशः या फटक्यांचे चटके लागले असतील गावदेवी गिरेजा माता जुनी डोंबिवलीला ज्याचं कारण कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर जे 2 मोठे फटके आपण पाहिले जयदेव जोशीच्या विरोधामध्ये जबरदस्त फलंदाजी सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आमचे सर्व मान्यवर आणि आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुम्हाला त्यांच्या समवेत पाहायला मिळत आहे प्रेम आहे आमच्या आयोजकांवरती आणि बुर्दुल गावावरती आणि या स्पर्धेवरती यावेळेस देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला प्ले आणि मिस स्विंग आणि मिस डॉट बॉलची समाप्ती तो बॉल थोडा बाहेर द्या स्कोर मुसम 39 धावत संख्या खरं तर बनत नव्हत्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 7 त्यानंतर 14 आणि आता या ओव्हरमध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर 14 धावा अद्याप तरी आलेल्या आहेत म्हणजे धावांचा आलेख तो वाढता आपल्याला पाहायला मिळाला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये धावांचा आलेख आपण पाहतोय वेगवान हा देखील प्रचंड गती तुम्हाला पाहायला मिळेल थेट यष्टी रक्षकाचा मध्ये हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हाव वॉज दॅट पंचानं विचारलं पण पंचांचा स्पष्ट नकार तुम्हाला पाहायला मिळाला ऑफस्टमचा बाहेर शफल झाला होता ऑनसाइडला लॉफ करायचा होता पुढ्यातून हलकासा बाहेर चेंडू वळवला ही गोलंदाजाची देखील जादू आहे तुमच्या विरोधामध्ये जेव्हा मोठे फटके येतात तेव्हा कमबॅक कसा करायचा न घाबरता न डगमगता आपला अनुभव मैदानाचा आतमध्ये सिद्ध करतोय बॉलिंग मार्कवर जयदेव जोशी अंतिम चेंडू हाफ ट्रॅकरचा योग्य वापर बॉम्बेला शांत ठेवलं अजय बॉम्बे प्ले आणि मिस डॉट बॉलची समाप्ती जयदेव जोशीचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये कारण पहिल्या 2 मध्ये 2 षटकार ठोकले होते पण त्यानंतर त्याने कमबॅक करून दाखवला चला 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचं ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल या ओव्हरमध्ये जरूर धावा आल्या त्या एकंदरीत 14 पहिले 3 चेंडू अनन्या 11 गावदेवी बुर्दुल आणि महेश पाटीलच्या नावावर आणि पुढचे 3 चेंडू जयदेव जोशी आणि गावदेवी गिरीजा माता डोंबिवलीचा जुनी डोंबिवलीच्या नावावरती राहिले एंड ऑफ द थर्ड ओव्हर 39 लॉस ऑफ 2 कम ऑन डीजे
हे प्लेयर डगआउट तुम्हाला पाहायला मिळते. सध्या खेळाडू कक्ष थोडंफार आनंदाचं वातावरण आता झालेलं आहे, पण तितकाही आनंद नसेल, कारण सुरुवातीला सुधीर पाटील स्वस्तात बाद झाला. त्यामुळे आता महेश पाटीलनं आक्रमण तर केल्या, 7 मध्ये 20 वैयक्तिक बनवला, 39 39 धावा. ट्वेल्थ मॅन तर ती भूमिका भरपूर महत्वाची असते. काल आम्ही टायगर नाईट त्या स्पर्धेमध्ये होतो, शिक्षण महर्षी तर ती स्पर्धा आम्ही कव्हर केली आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही गेलो होतो आणि तेव्हा प्रत्येकी 12व्या खेळाडूचा मेडल देऊन सन्मान केला त्या स्पर्धेमध्ये. तकदीर पाटील टायगर यांची संकल्पना होती आणि 12th मॅनची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यांनी सांगितलं की जेव्हा 12वा खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर खेळणाऱ्या 11 खेळाडूंची नावं आपल्यापर्यंत पोहोचवेल कोण. आणि 12th मॅन खरं तर 12व्या खेळाडूला उसटण्याच्या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉमध्ये मला तर वाटतं बुरदुलच्याच खेळाडूला ती सायकल मिळाली होती. साहिल पाटील बुरदुल 12th मॅन, त्यांना ती सायकल मिळाली होती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आता 39 साहिल सांगतात 11 मध्ये जागा मिळाली नाही तरी चालेल, पण प्रत्येक ठिकाणी असं लकी ड्रॉ ठेवा. 39 धावा, गमतीचा भाग आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्कवरती आता फिरकी आक्रमण अमोलला आपण पाहणार आहोत. थोडं थांबवलंय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फिरकीपटू फार क्वचित तुम्हाला संदेशदा पाहायला मिळतात आणि जेव्हा फिरकीपटू येतात त्यांच्या विरोधामध्ये फलंदाजी करणं हे नेहमीच थोडं कठीण असतं, चॅलेंजिंग असतं. पण आता आपण पाहूया महेश पाटील सध्या चांगली बॅटिंग त्याने केली, आक्रमण केले. 8 मध्ये 20 वैयक्तिक बनवल्यात, येणाऱ्या 11 मध्ये किती बनवेल. बाहेर काढला होता, बाहेरच पाठवलाय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळणारा चेंडू विथ द टर्न इनटू द क्राउड. पहिला टप्पा घेतल्याच्या नंतर पॉइंट सीमा पलीकडे चेंडू 4 धावांसाठी. सुंदर फटका आपल्याला पाहायला, जबरदस्त स्ट्रोक होता आणि ओव्हर द पॉइंट खेळला. आता पॉइंट तैनात करण्यात आला कारण महेश पाटीलचा बॅटमधनं मला वाटतं दुसरा चौकाराला पॉइंटच्या बाहेर. बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट, स्क्वेअर मिड विकेट मध्ये बॉल, डीप मध्ये मिड विकेट वरून फिल्डर भरपूर वेगानं आले, प्रचंड वेगानं धावल्यात. आपल्या संघासाठी आत्मसमर्पण करणं हे प्रत्येक खेळाडूचं परम कर्तव्य असतं, प्रथम कर्तव्य असतं. पार्टनरशिप बिल्डअप झाली बघा. महेश पाटील सुधीर पाटील मध्ये 5 धावांची, त्यानंतर महेश पाटील अभि पाटील मध्ये 5 धावांची आणि 11 बॉलमध्ये 35 धावांची पार्टनरशिप, ज्यामध्ये अजय बोंबेचं 6चं योगदान आणि 19 धावांचं योगदान दिलं. त्या पार्टनरशिपमध्ये आपण पाहतोय ते महेश पाटीलनं. नेक्स्ट बॉल अमोलचा चेंडू यावेळेस बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न, धाव मिळेल का. हो डेफिनेटली. तिथे थोडी मिसफील्ड झाली, क्षेत्ररक्षक चाच पडत होते आणि तिथून मात्र आपण पाहतोय धावत संख्या पूर्ण केल्या गेल्या त्या एक सिंगल. धावफलक आता सिंगलच्या सहाय्यानं आमचे गोंधळी स्कोर आमच्या सोबत मॅनफ्रॉम उसाटणे आपण पाहतोय, आम्हाला माहिती देतात. 46 स्कोरर बोलका आवाज. जेव्हा स्कोरर जतीन सारखे असतात ते नेहमी आमच्याशी बोलत असतात तेव्हा आणखीन मजा येते कॉमेंट्री करण्यासाठी, कारण पुरेपूर माहिती ते आम्हाला देतात आणि ती माहिती आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. प्रत्येकी समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून स्कोररला संबोधलं जातं. अमोल ऑफ साइडला पावर पैक्ट, घुटना टेक और ऐसे बॉम्बे का ये सिक्सर देख. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला, जबरदस्त स्ट्रोक, पॉवर पॅक्ट, थेट फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले फ्रंट फुटला आला, गुट्टा टेक और ये ऐसे का सिक्सर देख. अर्धशतक पूर्ण बॅटिंग करताना अनन्य 11 गावदेव उर्दूचं अभिनंदन. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये त्याच लय मध्ये असं बॉम्बे ऑन फायर आणि त्याचा पाठवण आकाशाला गवस निघालणारा लांब पल्ल्याचा भव्य षटकार.
पाटील साहेबांचं नुकतंच आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच बाबूरावजी पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत एवन जोडीच्या माध्यमातून. अनेक सारे मान्यवर, अनेक सारे प्रतिष्ठित ग्रामस्थ बोरदुल गावचे सध्याच्या घडीला आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये VIP डाईज मध्ये पाहायला मिळतात. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या मान्यवरांचं आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषकामध्ये खूप खूप स्वागत. 6 षटकांचा केस संपला. 58 धाबा दाफलकावरती. वॉट अ सुपर बॅटिंग, जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॉम्बेनं 2 लगावले ते अमोलच्या विरोधामध्ये आणि त्या 2 षटकारांच्या मदतीनं धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे आता धावफलक 58 वर तुम्हाला पाहायला मिळेल. 58 ऑन बोर्ड. आता अंतिम षटक आणि याच गोष्टीचा मी उल्लेख केला की धावा किती बनतीला प्रश्न होता, कदाचित 65+. यश गोलंदाजी मार्कवरती, बॉलिंग मार्कवर यश ठाकूर. अंतिम षटकामध्ये त्याचा वापर केला जाईल आणि पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं जयदेव जोशी आला होता तेव्हा त्याने 7 खर्च केला, पण त्यानंतर धावांचा वाढता आलेख आपण पाहिला. आता अंतिम ओव्हरमध्ये किती धावा कुठल्या जातील महेश पाटील आणि अजय मुंबईच्या माध्यमातून ते पाहायचं आहे. यश पहिला बॉल महेश साठी समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला पाठवलंय थेट प्रेक्षक कक्षामध्ये. हा आणखीन एक महेश पाटील नावाचा ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा ISI मार्क षटकार. बॅटिंग तुम्हाला सध्या पाहायला मिळेल. 33 धावा, 12 बॉल, 2 चौकार, 3 षटकार, 275च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतो मैदानात महेश. पॉवर पॅक पाटील, पाटील शाही मैदानामध्ये पाहायला मिळते. पॉवर ऑफ पाटील. आणखीन एक जिस दिन महेश खड़ा, सबसे बड़ा ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. महेश पाटीलचा बॅटमधून आणखीन एक दर्जेदार, रुबाबदार, शानदार, असरदार, दमदार षटकार. आणखीन एक षटकार जर आला तर येस गुरुनाथ शेठ पाटील यांच्या वतीनं, प्रिन्स पाटील यांच्या वतीनं आपण पाहतोय तब्बल रोख रक्कम 1500 रुपयांचं पारितोषिक असेल. 1500 रुपयांचं पारितोषिक प्रिन्स पाटील, कौस्तुभ पाटील बोरदुल यांच्या वतीनं असणार आहे. ऋषभ सुनील पाटील साहेबांच्या वतीनं देखील 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणखीन एक जर आला, सध्या बॅक टू बॅक 2 लगावल्यात. महेश पाटील ऑन फायर. काय बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते, जबरदस्त फलंदाजी होम ग्राउंड वरती, जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. लाजवाब. आता शब्द अपुरे पडतील या फलंदाजीसाठी. 4 चेंडूंचा काही अद्याप शिल्लक आहे. वैयक्तिक 39 वर बॅटिंग करतोय. संघाची सांघिक धावसंख्या 70 वर 70. यावेळेस लॉफ करायचा होता ऑन साइडला, संपर्क ते होत नाहीये. हलकी अपील तुम्हाला पाहायला मिळाले. आत्मविश्वास नव्हता, उत्साह नव्हता आणि तत्पूर्वी आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. यापूर्वी 2 षटकार आपण पाहिले, जबरदस्त होते आणि महेश पाटीलनं सरळ आता टार्गेट केलंय. समोर V शेप मध्ये बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्याचा सफल ठरतोय. यश ठाकूरच्या विरोधामध्ये जे आक्रमण झालं सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहतात, समोर अडवा पॅटर्न लॉफ केला होता V शेप मध्ये आणि तिथून तो आत्मविश्वास बघा. फटका खेळल्याच्या नंतर जागेवरून हल्लाही नाही. आता बॅटची एज बॉल अबेमध्ये आणि क्षेत्ररक्षक आता यावेळेस चूक करणार नाहीये. 2 जीवनदान मिळाले, त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि 2 सुटलेल्या झेल नंतर धावा त्याने कुठल्या तर 39. 70 वर धक्का दुसरा. अनन्य 11 गावदेवी बुरदुल्ला. माननीय सुरेशजी काटवले साहेबांचं शुभ आगमन. चिरडगावचे सुरेशजी काटवले साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच मोहन जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच सुनील श्रीपाद पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच पद्माकर भाऊ पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. बरेचसे मान्यवर पहिल्या रजनीपासून मान्यवरांची वर्दळ सातत्यानं आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतंय, त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नाही ते प्रेम आहे आमचे सुनीलदादा पाटील, प्रवीण शेठ पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम, बुरदुल गाभावरती असलेलं प्रेम, आमदार चषकावरती असलेलं प्रेम, त्या प्रेमा खातीर, या क्रिकेटवरती असलेल्या प्रेमा खातीर हे सर्व मान्यवरती येत असतात. सध्या आपण गीत ऐकलं ते आमचे शिवाजी दादा पाटील यांचं संगीत
आणि अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक की यानंतर टॉस नसेल, जर आपण सन्मान असेल तर ते कव्हर करूयात, कारण विनरमध्ये आपल्याला मॅच कंप्लीट करायचे. इथून जो संघ जिंकेल तो फाईट करेल. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या संघाला अंतिम चेंडू. या ओव्हरमध्ये पहिल्या 5 मध्ये 13 खर्च केला, ज्यामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. ते बॅटर महेश पाटीलचा बॅटमधून 71-71. होम ग्राउंड वरती आज महेश पाटील चमकला. जो इट्स अ व्हाईट बॉल, अतिरिक्त धावा, चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. अतिरिक्त धावेसोबत एक चेंडू अतिरिक्त देखील. योग्य निर्णय पंचांचा. जबरदस्त पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. प्रमुख मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये हिरामण सरांना आपण पाहतात. येस, आमचे बिंदा शेठ पाटील आणि मोतीराम शेठ पाटील यांच्या समोर तुम्हाला कटआउट पाहायला मिळतं आणि डायरेक्ट हिट जर त्या दोन्ही कटआउटला झाला तर 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ते आमचे बिंदा शेठ पाटील यांच्या वतीनं पारितोषिकांची लयलूट. तोडा मी करतोय. चला 74 धाबा असतील. 74 या 2 धाबा आता स्कोर ऍड करतात. यापूर्वी जो रनआउट होता तो डिसिजन पेंडिंग होता, त्या धाबा ऍड केल्या नव्हत्या. 2 धाबा ऍड केलेल्या आहेत आणि एकंदरीत 74 धाबा झाल्यात. 75 धाबांचं टार्गेट असेल. 75. पाटील साहेबांना विनंती करेन की आपण या आणि प्रवीण शेठ पाटील यांना आम्ही विनंती करतोय आपण देखील यायचंय. बिंदा शेठ पाटील यांना देखील विनंती करतोय आपण देखील या. आपल्या सर्वांचा शुभ उपस्थितीमध्ये आम्ही हा शुभ सन्मान करणार आहोत. भरत शेठ पाटील यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील यायचंय. आणि विशालजी जाधव साहेबांना विनंती. बघा, सुनील दादाचं प्रत्येकावरती प्रेम आहे, ते कोणालाच बसू देत नाही. ते सांगतात सर्वांनी या प्रेममध्ये आमच्या सर्वांचा शुभ असते, आम्ही ते शुभ सन्मान करणार आहोत. सध्या आपल्या व्यासपीठावरती शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतात. सर्व उपस्थित आमचे ग्रामस्थ बुर्दुल आपण पाहतोय, त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा शुभ सन्मान आपण पार पाडत आहोत. सर्व व्यक्तिमत्वांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. सर्व मान्यवरांचा स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. त्रिंबक शेठ पाटील यांना विनंती असेल आपण या. त्रिंबक दादा या, आपण आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि प्रथमतः आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आपण त्रिंबक शेठ पाटील यांचा शुभ सन्मान करणार आहोत. ग्रामस्थ बुर्दुल या सर्व व्यक्तिमत्वांचा मी स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो की आपण नक्कीच या स्पर्धेसाठी आलात. आवर्जून त्याबद्दल या सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय माजी उपसभापती सन्माननीय सुरेश बुधाजी पाटील साहेब आणि ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. रणजित शेठ पाटील बुर्दुल यांना विनंती असेल आपण या. रणजित दादा पाटील बुर्दुल यांना विनंती की आपण देखील यायचं. आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. बुर्दुलचं हे सर्व ग्रामस्थ आपण पाहतोय, ग्रामस्थ मंडळ बुर्दुल, आणि या सर्वांचा शुभ सन्मान आपल्या दमदार आमदार चषकामध्ये आपण करीत आहोत. हे आमचे वीटभट्टी मालक सन्माननीय बाबूराव शेठ पाटील साहेबांचं देखील नुकतं शुभागमन झालंय.
उद्योजक आहेत आपण पाहतोय सन्माननीय बाबूराव शेठ पाटील साहेबांचे ते नुकतं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आमदार चषकाच्या दमदार स्पर्धेमध्ये. बाबूशेठ पाटील विनंती असेल की आपण या. बाबूरावजी पाटील साहेब या साहेबांना विनंती असेल की आपण या. सन्माननीय दत्ता शेठ चौधरी साहेब बघा काटेचे त्यांचे देखील इथे शुभागमन झाले. उद्योजक आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेलं व्यक्तिमत्व आपण पाहतो. या दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. सन्माननीय स्वप्नील शेठ काळन साहेबांचं देखील इथे नुकतं शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती आहे की आपण या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वप्नील शेठ काळन साहेबांना विनंती आहे की आपण यायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय सुनील श्रीपद पाटील साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचंय. सन्माननीय सुनील श्रीपद पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या. सर्व मान्यवरांना विनंती आहे. बघा सामना आपण सुरू करतोय या लवकर. सन्माननीय सुनील श्रीपद पाटील साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं स्वागत आणि सन्मान स्पर्धेच्या वतीनं पार पाडला जाईल. ऑन साईडला सुरुवात दमदार झाली आहे. या डावाचे देखील फेकून दिलंय फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. आनंद 11 गावदेवी बुर्दुल एक सन्मान बाकी आहे तो करून घेऊया आपण. सन्माननीय लालचंद्रजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांना देखील विनंती असते की दादा या आपण. आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आमच्या स्पर्धेचे जनक ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब कार्यसम्राट माजी सरपंच बुर्दुल यांच्या शुभ हातानं हा शुभ सन्मान आम्ही पार पाडतो. आणि जसा सन्मान पूर्ण होईल इथून थेट जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया आवाज तुर्बेतील नामांकित समालोचक साई पाटील सरांचा. धन्यवाद. थँक्यू. पोरादी निर्धार आमुचा असुर बळांची खंत नसे. स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बलवत्त असे. मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. भलं मोठं लक्ष जरी असलं तरी लढवयांची जात आहे. लढवई आमचा संघ आहे आणि मोठं लक्ष देखील भयभीत करणार नाही. त्या अनुषंगानं बॅटिंगला सुरुवात केली तुषार पाटील ना. ब्रँडेड फलंदाज नेहमीच कल्याण डोंबिवलीचा जेव्हा जेव्हा विचार होतोय रिव्ह्यू ह्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू सध्याच्या घडीला भूषण पाटीलच्या अगेन्स्ट तडाखेबंद पहिल्या बॉलवरती षटकार आपण पाहिला. आतापर्यंत 7 धावा धावपळकावरती. डिसिजन पेंडिंग आहे. यस तिसरे पंच आता वाईट साठी रिव्ह्यू ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जे काटेचे त्यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस फेअर डिलिव्हरी मॅच पुन्हा एकदा सुरू होत आहे. त्यांच्या समोर आपण पाहतोय सन्माननीय दीपकजी जमदाडे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार ताफा आपण पाहतोय. स्वप्नीलजी काळन साहेब इथे उपस्थित आहेत. त्या सर्व लाडक्या मान्यवरांचं आणि अतिथींचं आपण स्वागत करतोय स्पर्धेच्या वतीनं.
5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 7 धावा. आगाज ज्या पद्धतीनं झाला होता असं वाटलं होतं. पहिल्या षटकामध्ये मोठ्या धावा पाहायला मिळतील, परंतु त्यानंतर भूषण पाटीलचं हे सुरेख कमबॅक. अंतिम बॉल इथे देखील अतिरिक्त उचली गती होती आणि त्या गतीनं बेट केलं भूषण पाटील. अपकमिंग यंग टॅलेंटेड गोलंदाज, मागील वर्षापासून सातत्यानं प्रकाश झोतात राहिलेला हा गोलंदाज आपण पाहतोय आणि आज देखील दमखम दाखवणारी गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. मयूर शेठ पाटील यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. अनन्या 11 गावदेवी क्रिकेट संघ बुर्दूसाठी. मान्यवर देखील मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्यवरांची मांदी आली. यजमान संघ खेळतो, त्यांच्या विरोधात अगदी पाहुणा संघ गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली संघ. लक्ष मोठं त्यांना कंप्लीट करायचं आहे. इथनं समीकरणाचा विचार केला तर येणारे 24 चेंडू आणि 68 धावसंख्येची आवश्यकता. जोपर्यंत तुषार पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील ह्या संघाच्या. नेहमीच आपल्या बॅटच्या सायानं मोठ्या इनिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिल्यात, परंतु आज संघाला आवश्यकता असताना त्याच्या बॅटमधनं ह्या धावा पाहायला मिळतील का? की नुकतीच झालेली स्पर्धा नगरसेवक चषक दातिवलीच्या वतीनं, त्या स्पर्धेमध्ये उच्चांक ज्या संघाचा आपण पाहिला होता तो संघ एका बाजूनं जुनी डोंबिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे जरी मोठं लक्ष असलं तर देखील पाठलाग करण्याची क्षमता या संघामध्ये देखील आहे. स्टार्ट हवा तसा प्राप्त झाला नाही. आता सुधीर पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 हाताळत असताना राईट मोर द विकेटनं पहिला चेंडू प्रहार करायचा होता, परंतु चेंडू निघून चाललाय तो आता फाईन लेग रिजनला. पंचांचा वाईटचा इशारा आणि +4 अशा बोनसच्या 5 धावा ह्या संजीवनी देणाऱ्या आपण पाहतोय. आणि या 5च्या मदतीनं आता संघ पोहोचलाय तो 12 ह्या कड्यावरती. स्वरूपामध्ये प्राप्त झाला. त्या 5 धावा 9 संजीवनी देणाऱ्या ठरतील, कारण की इथनं पहिल्या षटकात धावा कमी होत्या आणि अतिरिक्त 5 धावा प्राप्त झाल्यात. म्हणजे आता एक षटकानंतर 12 स्कोर कार्ड वरती आपल्याला धावगती पाहायला मिळते. इथनं 24 चेंडू आणि 63 धावसंख्येची आवश्यकता. मॅच अजूनही जिवंत आहे असं म्हणावं लागेल. इथे फटका लाजवाब आहे. इथनं मात्र बॉलला पाठवलं मिड विकेट पार. हा ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतो तुषार पाटीलच्या बॅटमधनं. एक कुशल कार्यसम्राट सरपंच म्हणून ज्यांची ख्याती आपण पाहतोय सन्माननीय शिवाजी शेठ पाटील यांचं हे गुणगौरव गीत. परंतु एका बाजूनं मैदानाच्या आतमध्ये सरपंच ज्या पद्धतीने उभा आहे तो आपण तुषार पाटील पाहतो. त्याच्या बॅटमध्ये टोलेजंग बॅटिंग 2 in a row. ह्या अगोदर स्वागत भूषणचं त्यानं केलं होतं. आता विपक्ष संघाचा महत्वपूर्ण खेळाडू त्याच्या विरोधात 2 चेंडू आणि सलग 2 तडाखेबंद षटकार. तुषार पाटील ऑन फायर. षटकारानंतरची जी मुद्रा चेहऱ्यावरील आपण विशालच्या पाहतोय, तुषारच्या पाहतोय, कारण की त्याच्याकडे एक्स्ट्रा टाइम आहे. ज्याप्रमाणे हिटमॅन रोहित शर्माकडे आपण टायमिंग पाहतो त्याच प्रकारचा टायमिंग त्याच्या जवळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मागे देखील चर्चा झाली होती. मोठा स्कोर आहे. तुषार पाटील जर मैदानाच्या आतमध्ये थांबला तर लिलेया हे लक्ष्य कंप्लीट करू शकतो. ही क्षमता ह्या खेळाडूमध्ये आहे आणि ती क्षमता सिद्ध करायला त्यानं सुरुवात केली. 24 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत या षटकातील फक्त 2 चेंडू समाप्त झालेत. प्रेशर असेल सुधीर पाटील वरती देखील, कारण की समोर तितकाच दर्जाचा फलंदाज उभा आहे. इथे फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि धाव कंप्लीट झाल्या. एक चिकित सिंगल. योगेश पाटील काल भरपूर सराव केलाय, परंतु आज सराव किती कामी येईल हे पाहावं लागेल. होम ग्राउंड आहे. होम ग्राउंड वरती नेहमीच आपण प्रॅक्टिस टीम बुर्दुलची पाहिली आहे, परंतु आज बॅटिंग दमखम दाखवणारी राहिली आहे. गोलंदाजी कशी असेल हे पाहावं लागेल. एका बाजूने आपण पाहतो ज्ञानेश्वर जोशी आणि तुषार पाटीलची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग ब्लास्टर. आतापर्यंत 25 धावा त्यांनी एकवटल्यात. मोठं लक्ष त्यांना कंप्लीट करायचं आहे. इथनं गरज अजूनही 50 धावसंख्येची. म्हणून हा चेंडू बॉलच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, चांगले फिल्डिंग. डॉट चेंडू. या डॉट चेंडूने मात्र निष्ठेचा श्वास सोडला असावा सुधीर पाटीलला. निराश मुद्रा.
कारण की ह्या मॅच मध्ये डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळतं ते तुषार पाटीलचं. त्याला माहित आहे मॅच जिंकायची असेल तर प्रत्येक बॉलवरती धावा ह्या गरजेच्या आहेत. मोठं टार्गेट त्यांना चेस करायचं होतं. तब्बल जर आपण विचार केला तर 75 धावा 5 षटकामध्ये, म्हणजे जवळजवळ 15च्या सरासरीनं त्यांना धावा बनवायच्या होत्या. ते पाहतात ना सध्या स्थितीला 25 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. ओव्हर द विकेटनं सुधीरचा हा चेंडू बॅकफूट पंच, अप्रतिम फटका. चेंडू अगदी कव्हर पॉइंटच्या मधून गॅप मधून सीमारेषा पार खणखणीत असा चौकार. ज्या वेगानं धाबा त्यांना विजयासाठी बनवायच्या आहेत तो वेग आता मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करत असताना गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं सहजासहजी हार मानणारा हा संघ नाही, लढवय्या संघ आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये लढाई करत असताना जुनी डोंबिवली या टीमला आपण पाहतोय सुधीरच्या अगेन्स्ट आता बॅटिंग चालू आहे. शेवटचा चेंडू ह्या बॉलवरती मात्र धाव मिळत नाही. डॉट बॉलनं ह्या षटकाची झाली सांगता. 2 षटकांचा खेळ संपलाय परंतु बिनबाद 29 धावा धावपळकावरती. बिनबाद ही जमेची बाब आहे. ती पाठलाग करत असताना जुनी डोंबिवली या टीमसाठी आहे. माननीय सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड एमएलए ट्रॉफी आपण पाहतोय. ह्या पर्वामध्ये खरं तर आमदार होण्याचं भाग्य त्यांचे सुपुत्र आपण पहिल्या रजनीमध्ये पाहिले होते. उद्घाटन समारंभ सोहळा प्रणव दादा यांना आपण पाहिलं होतं आणि आज त्यांच्या सुनबाई आपल्याला पाहायला मिळतील. वैभव गायकवाड यांच्या मिसेस निश्चितपणानं थोड्याच वेळात त्यांचं या ठिकाणी आगमन आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर योगदान आपण कल्याण पूर्वेमध्ये त्यांचं सातत्यानं पाहतो. 3 टर्म आपण गणेशजी जुईली वैभव गायकवाड यांचं आगमन होणार आहे. सौभाग्यवती जुईली वैभव गायकवाड यांचं आगमन आपण थोड्याच वेळात पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो आदर्श पाटील, टॅलेंटेड गोलंदाज, परंतु त्याचं स्वागत देखील चौकारण झालंय. प्रत्येक ओव्हरच्या पहिल्या बॉलचा जर आपण विचार केला तर तिथे धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे या मॅच मध्ये आतापर्यंत अगदी वरचढ सध्या तरी जुनी डोंबिवली हा संघ पाहायला मिळतोय. कारण की या 4च्या साह्यानं धावफलक आता जाऊन विसावेल ते 30 ते 33 या आकड्यावरती. टॅलेंटेड गोलंदाज आहे. फिरकीची जादू ह्या गोलंदाजामध्ये आहे. परंतु पहिल्या बॉलवरती स्वागत झालंय. इथे देखील फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक नाही गॅप मधून चेंडू सीमारेषा पार. नो बॉल पंचांचा इशारा. नो प्लस षटकार. ह्या 7 धावा आणि या 7च्या मदतीनं 40 धावा स्कोर कार्ड वरती. जशाच तसं प्रत्युत्तर टिट फॉर टॅट काय असतं ते दाखवून देत असताना जुनी डोंबिवली हा संघ आमच्या अतिथी कक्षामध्ये चर्चा रंगली होती की या मॅच मध्ये मजा येईल, तीच मजा आपल्याला पाहायला मिळते. गोविंदजी भांडे साहेब जे मुरबाडचे त्यांच्या वतीनं खास पारितोषिक आलेलं आहे. जर अनन्या 11 गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुलच्या कोणत्याही गोलंदाजानं विकेट हॅट्रिक संपादित केली तर त्यांना रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 1000 पारितोषिक लावली गेली आहेत परंतु गोलंदाजांची पिसं काढण्याचं काम करत असताना तुषार पाटीलला 8 चेंडू 30 वरती ठोकळतोय. इथे चांगला चेंडू वापसी करावी लागेल. गरज देखील आहे कारण की समोर अगदी दमदार बॅटिंग चालू आहे. त्यांना रोखायचं असेल तर डॉट बॉल पर्सेंटेज वाढवून तर प्रेशर क्रिएट केलं, प्रेशर बिल्ड केलं तर विकेट प्राप्त होऊ शकते. परंतु ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहतो ते पाहता ह्या गोष्टी खूप कठीण आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावपळकावरती आतापर्यंत 2.2 अशी षटकं समाप्त झालेत आणि 40 धावा. इथे देखील स्कोअर कटचा हा फटका. क्षेत्ररक्षक त्याला बीट करून चेंडू गोलीच्या वेगानं थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार.
आणि आता चौकार आपण पाहतो ह्या 4च्या मदतीनं धावसंख्या 44 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. इथे देखील फटका लाजवाब आहे, परंतु डीप मध्ये भूषण पाटीलला आपण पाहू शकाल चेंडू रोखण्यात तो यशस्वी झालाय, परंतु एक धाव रोखू शकणार नाही. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललेला फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का ज्या फलंदाजानं अक्षरशः धावसंख्येची लयलूट केली होती त्या फलंदाजानं रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अंगलाट आला आणि पहिला मोठा धक्का पाठलाग करणाऱ्या जुनी डोंबिवली टीमला. प्रश्नचिन्ह उद्भवला. अगदी निराश मुद्रा आपण पाहू शकाल. तुषार पाटीलची क्षमता होती या खेळाडूमध्ये. 14 चेंडू 30 धावसंख्येचं समीकरण उरला असताना मात्र ही विकेट नवीन फलंदाज विशाल पाटील आता मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 35 बहुमूल्य योगदान देत असताना मात्र या मॅच मध्ये रंगत त्यानं निर्माण केली, परंतु ही धाव त्याला नक्कीच आता सतावत असेल. कारण की गरज होती का? एका बाजूनं जो साथीदार होता तो अँकरिंग भूमिका आतापर्यंत पूर्ण करत होता, परंतु स्वतःवरती जास्त आत्मविश्वास दाखवण्याच्या प्रयत्नात आता विकेट गमावली ती तुषारनं आणि आता अगदी जड पावलांनी तो मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळतं. 45 धावा धावफलकावरती इथनं येणारं समीकरण, येणारे 14 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये ही विकेट टर्निंग पॉईंट ठरू शकते का? कारण की या फलंदाजावरती खूप काही निर्भर होतं. तो फलंदाज अगदी आपल्या संघाला अडचणीत सोडून आलाय. इथनं समीकरण 14 मध्ये 30 धावा. आता मॅच मध्ये खऱ्या अर्थानं वारवरती पलटवार झाला. आता मॅच मध्ये रंगत वाढेल. इथनं सामना कोण जिंकेल आता प्रेक्षकांची चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने यजमान संघ खेळतोय, भरपूर सारे चाहते, त्यांचे बरेचसे प्रेक्षक आपल्याला मैदानाच्या चौफेर पाहायला मिळतात, परंतु तितकाच दमखम दाखवणारा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना मुरबाडचे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंदजी भांडे साहेब यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी अनन्या 11 बुर्दुल संघाला 2000 विकेट हॅट्रिकला एका बाजूला पारितोषिक लावलं, परंतु आदर्श पाटीलची ही वापसी आपण पाहू शकाल. त्याला देखील माहित आहे प्रतिस्पर्धी संघाचा अव्वल फलंदाज बाद झाला. इथनं आता आपल्याला संधी आहे आणि ती संधी साधण्याचं काम करत असताना यंग टॅलेंटेड खेळाडू जवळजवळ अंडर 17चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याची जादू आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आतापर्यंत 16 त्यानं खर्च केल्यात, परंतु इथनं येणारा जर डॉट बॉल आला तर निश्चित या संघाचा आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळेल. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर दडपण गोलंदाजावरती देखील आहे आणि या दडपणाखाली हा व्हाईट बॉल आपण पाहू शकाल. अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये. धावफलक आता 46 वरती. येणारं समीकरण 13 चेंडू आणि गरज आहे 29 धावसंख्येची. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवरती जर मोठा प्रहार आला तर इथनं या मॅच वरती पकड भक्कम पाहायला मिळेल. ती टीम जुनी डोंबिवलीची, परंतु इथनं विकेट अपेक्षित असेल. चांगला चेंडू खोलात टाकलेली लेंथ आपण पाहिली आणि जागेवर खेळण्याचा प्रयत्न फसला. डॉट बॉल आला. आता समीकरण 3 षटकांचा खेळ संपला. 46 आणि येणाऱ्या 12 मध्ये गरज आहे ती आता 29 धावसंख्येची. आपण पाहतोय संघर्ष दोन्ही बाजूनं कडवा आपण पाहतोय. या मॅच मध्ये साऱ्यांचं लक्ष आता लागलंय की मॅच कोण जिंकेल. अगदी हा व्होल्टेज ड्रामा क्लोज एन्काउंटर इथे निश्चितपणाने पाहायला मिळेल. पहिली मॅच देखील खूप चांगली रंगली होती. तिरंगा दुंदरीनं फाईट खूप सुरेख केली, परंतु अंततः स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघानं विजय नोंदवला
अनिकेतचा एक षटकार खूपच काही सांगून गेला त्या सामन्यामध्ये आणि त्या षटकारच्या साह्यानं सामना जिंकला तो उसाटणीच्या बाजूनं. परंतु या मॅच मध्ये काय घडेल, शेवटचे 12 चेंडू. आता मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक देखील आपण पाहतोय. वन्स अगेन तुषार पाटील देखील दाखल झाला, तो देखील काहीशी चर्चा करतोय की इथनं मॅच कशी जिंकायची, कसा खेळ करायचा. त्या अनुषंगाने आता ही चर्चा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूनं पारितोषिक लावली जात आहेत, ते टीम बुर्दुलसाठी सातत्यानं विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक येत आहेत. परंतु आतापर्यंत विकेट एकही गोलंदाज पूर्ण करू शकला नाही. एक विकेट आली, ती देखील सांघिक विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर टीम उसाटण्याचे संगणक आपण या ठिकाणी रिपोर्ट करायचा आहे. विजेत्यांमध्ये इथनं सामना खेळवण्यात येईल. हा मॅच हाय व्होल्टेज ड्रामा सध्याच्या घडीला दोन संघ तुल्यबल संघ जेव्हा जेव्हा लढतात ना तेव्हा तेव्हा मॅच मध्ये खऱ्या अर्थानं काटेकी टक्कर पाहायला मिळतंय. इथनं एक विकेट मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतो, परंतु अजूनही सामना संपला नाही. आता आनंद 11 बुर्दुल संघाच्या गोलंदाजासाठी आणखीन एक सुवर्ण संधी असणार आहे. उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते मुरबाडहून खास बुर्दुल संघाला सपोर्ट करण्यासाठी गोविंदजी बांडे साहेबांच्या वतीने प्रत्येक विकेटला 500. भूषण वरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला, ज्या भूषणनं सुरुवात केली होती या डावाची गोलंदाजी करत असताना. या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे, त्याच्यावरती वन्स अगेन विश्वास आपण पाहतोय. दुसऱ्या स्पेल मध्ये आता भूषण पाटील आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती आता धावा एकवटल्या जात आहेत. इथनं पहिल्या बॉलवरती धावाली सिंगल. समीकरण 12 मध्ये 29 होता, आता 11 चेंडू आणि 28 धावा. प्रत्येक चेंडू आघाडीक सामन्याचं समीकरण परिवर्तित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कधी सामना टीम जुनी डोंबिवलीच्या बाजूने तर कधी या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न आपल्याला गावदेवी बुर्दुल संघ देखील करताना पाहायला मिळतोय. अनन्य 11 गावदेवी बुर्दुल या नावानं आज हा संघ मैदानात उतरलाय. इथे मात्र काय घडलंय, तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. धावेसाठी प्रयत्न तर चाललाय, परंतु आता फलंदाज आमचे टेक्निशियन टीम मेंबर देखील आहेत, आमचे काकडे सर देखील आपण पाहतोय. फलंदाज पोहोचलाय की नाही याची शहानिशा. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक गडी बाद झालाय, परंतु कोणता गडी बाद झालाय ह्याची आता पाहणी चालू आहे. कारण की दोन्हीकडे प्रयत्न झाला. फर्स्ट आउट काय, हा चेकिंग चालू आहे. अगदी कुशल मुवमेंटला ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक एक डिसिजन खूप महत्वाचा आहे, त्यासाठी पहिलाच आऊट आहे. स्ट्रायकिंग एंड वरती जो फलंदाज होता ज्यानं प्रयत्न केला आणि यष्टीरक्षकांना डायरेक्ट हिट करत असताना त्याला मात्र माघारी काढण्याचं काम केलंय. म्हणजे पहिल्या अटेम्प्टला जो फलंदाज बाद झाला मैदानाच्या आतमध्ये विशाल पाटील आणि आता ज्ञानेश्वर ही जोडी आपण पाहिली होती, त्यापैकी विशाल पाटील बाद झालाय आणि आता मयूर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 गडी आतापर्यंत गमावलेत आणि आता मॅच मध्ये ट्विस्ट आपण पाहतो. येणारी 10 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता. जी मॅच असं वाटलं होतं की दोन्ही डोंबिवली संघाच्या बाजूने झुकते, परंतु इथनं एक रनआउटची विकेट या मॅच मध्ये भरपूर काही परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळालं. लेफ्टामोर विकेटचा हा चेंडू क्लीन बॉल्ड. काय गोलंदाजी, भूषण पाटील आपल्या भातातील प्रमुख अस्त्र बाहेर काढलं आणि दांडी गुल केली. प्रतिस्पर्धी संघाला हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना. गोविंदजी भांडे साहेब खास मुरबाडहून बुर्दुल संघाला सपोर्ट करण्यासाठी ते इथे आलेले आहेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं आणि या विकेटसाठी गोलंदाजाला 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. नवीन फलंदाज अमोल मस्के मैदानाच्या आतमध्ये. समीकरण जे थोडं सोपं वाटत होतं, जवळजवळ 17 चेंडू आणि 34च्या आसपास समीकरण होतं, परंतु तिथनं समीकरण आता कठीण बनत चाललंय. 9 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची आवश्यकता. या अगोदर 200च्या स्ट्राईक रेटनं धावा हव्या होत्या, आता 300हून अधिक स्ट्राईक रेटनं धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. या मॅच मध्ये महत्वाचं षटक हाताळत असताना भूषण पाटीलला आपण पाहतोय. मागील 2 वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती ज्यांना आपली एक वेगळी छाप सोडली आहे तो भूषण पाटील आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. एक क्लिप देखील त्याची रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये व्हायरल झाली होती. क्रिकेटवरती असणारं जे समर्पण आपण पाहतो, बॅटला पायाचा स्पर्श झाल्यानंतर आणि बेस्ट गोलंदाज देखील राहिला होता. इथे देखील
चांगला चेंडू हलक्या हातानं फक्त दिशा दाखवण्याचं काम डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल, मिसफील्ड झाली होती परंतु चेंडू मध्ये फारशी गती नव्हती. चेंडू तिथे थांबलाय आणि धाबा देखील तिथे 2 कंप्लीट झालेत. या 2च्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 49 वरती 7 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता. महत्वाचा चेंडू या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचा हा चेंडू आहे. या बॉलवरती जर विकेट आला तर या मॅच वरती पकड भक्कम आपल्याला बुर्दुलची पाहायला मिळेल, परंतु ह्या बॉलवरती जर मोठा फटका पाहायला मिळाला तर मात्र ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मध्ये पुन्हा रंग वाढेल, मॅच मध्ये चर्चा वाढेल की हा सामना कोण जिंकेल. 7 चेंडू आणि गरज आहे ती 26 धावसंख्येची. हाय व्होल्टेज ड्रामा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने यजमान आणि त्यांच्या विरोधात मेहमान. इथे फटका तर लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. मच युनिटेड षटकार. 7-26 समीकरण. आता येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती 20 धावसंख्येची. याच दरम्यान बघा षटकाराने स्वागत केलंय व्यासपीठावरती. आपण पाहतोय सन्माननीय बिंदाजी पाटील साहेब जे आमच्या बुर्दुलचे आहेत, त्यांचं नुकतंच इथं आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. 6 चेंडू 20 ची गरज. ठोक डीजे नितीन. तीन टर्म ज्या व्यक्तिमत्वानं आमदार पद भूषवलं त्यानंतर आता त्यांच्या सौभाग्यवती सध्याच्या घडीला ह्या पदावरती विराजित आपण पाहतो आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा, पण ही स्पर्धा आज सफल झाली असं म्हणावं लागेल. कारण की ज्या मॅच मध्ये आपण पाहतो 2 संघ लढतायत स्वतःच्या होम ग्राउंड वरती, एका बाजूने परिश्रम भरपूर करावा लागतोय कारण की प्रतिस्पर्धी संघ देखील इतक्या सहजासहजी हार मानत नाही. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती 20 धावसंख्येची. मॅच मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. यस, या दरम्यान बुर्दुलचे आमचे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय विष्णू शेठ पाटील साहेब बुर्दुल यांचे ते नुकतं शुभागमन झाले. सन्माननीय विष्णू शेठ पांडुरंग पाटील साहेबांचे ते शुभागमन झाले. दमदार व्यक्तिमत्व, त्यांचं हार्दिक स्वागत. मान्यवरांचं शुभ आगमन. प्रतिष्ठित ग्रामस्थ आपण पाहतोय, परंतु मॅच मध्ये का मॅच रंगली. आज पैसा वसूल मॅच. स्वतःचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, भरपूर प्रेक्षक, परंतु आता त्यांचा देखील कालजाचा ठोका चुकलाय की मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल. शेवटचे चेंडू 6 अंकुश बॉम्बे एक्सपिरियन्स बॉलर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू चांगला चेंडू डिलिव्हर केला, अशा पद्धतीनं धाव नाही आहे पंच देखील दर्शवतायत. इथनं स्ट्राईक रोटेट करण्यासाठी दोन्ही फलंदाजांना जागा सोडणं गरजेचं आहे. पहिला चेंडू डॉट आलाय आणि या स्पर्धेमध्ये मात्र पुन्हा एकदा आपलं स्थान कायम करण्यासाठी परिश्रम आणि घाम गाळत असताना टीम बुर्दुलला आपण पाहतोय. चर्चा रंगली होती की कोणत्या गोलंदाजची नियुक्ती करावी आणि अंततः आपल्या संघातील सर्वोत्तम अगदी अनुभवी गोलंदाज आणि त्या गोलंदाजची नियुक्ती केली. त्याला धावा 6 चेंडू 20 रोखायच्या आहेत. पहिला चेंडू तर खूप सुरेख डिलिव्हर केलाय. पंच देखील काही चर्चा करताना आपण पाहतोय. इथं स्ट्राईक रोटेट करायची होती परंतु चेंडू बॅटचा संपर्क नव्हता आणि आता समीकडे 5 चेंडू आणि गरज आहे ती 20 धावसंख्येची. मॅच मध्ये चित्त थरारकता आपण पाहतोय. हा व्होल्टेज ड्रामा. प्रेक्षक वर्ग आता चर्चा करतात की सामना कोण जिंकेल. पुढील चेंडू अंकुश बॉम्बे यांचा फुलोर लेनचा हा चेंडू होता. चेंडू बॅटचा संपर्क जरूर झाला परंतु बिहाइंड द विकेट शॉट थर्डमॅन. चेंडूची अडवणी चालू आहे. 1 धाव तिथे मात्र एकवटलीच जाईल आणि आता एका धावानं स्ट्राईक तर रोटेट झाली आहे. बॅटिंग टीमचा आता रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. हाईट फॅक्टर आता चेक करण्यात येईल. तिसऱ्या पंचांची मागणी आपल्याला पाहायला मिळते. वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू उंच आहे की खाली याची आता पाहणी सध्याच्या घडीला आपल्याला कंट्रोल रूम मध्ये आपल्या पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. इट इज अ फेअर डिलिव्हरी. काकडे सर सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की हा चेंडू लीगल बॉल होता. 1 धाव तर प्राप्त झाली. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे परंतु समीकरण 4 मध्ये आता 19 समीकरण. आता एका बाजूला चिंता सतावत असेल ती तुषार पाटीलला की मी तिथे धाव घेण्याचा प्रयत्न का केला. जर तर क्रिकेटमध्ये आपण पाहतो परंतु मॅच संपले असं म्हणून चालणार नाही. या संघर्षाचा शंखनाद आणि या षटकारानं मात्र मॅच मध्ये पुनरागमन आपल्याला जुनी डोंबिवली टीमचं पाहायला मिळतंय. या षटकारानं धावा धापळकरती आपल्याला पाहायला मिळतील त्या 62. येणारे 3 चेंडू आणि गरज आहे ती 13 धावसंख्येची.
बालारामजी म्हात्रे चिंचोली गावचे यांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. परंतु स्वागत फलंदाजानं केलंय. या मॅच मध्ये शिरकाव करणारा तो षटकार आपण पाहिलाय. आता येणारे 3 चेंडू आणि गरज आहे ती 13 धावसंख्येची. दोन्ही संघ आणि दोन्ही संघाचे चाहते सध्याच्या घडीला युट्यूबच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे म्हणजे येणारे 3 चेंडू 2 मोठे फटके आणि 1 सिंगल म्हणजे अशा पद्धतीनं तिन्ही बॉलवरती धावा गरजेच्या आहेत. हा चेंडू महत्वाचा आहे. इथं प्रयत्न तर केला परंतु डॉट चेंडू आलाय आणि या डॉट चेंडूनं विजयश्री मात्र आपल्या बाजूने खेचून आणत असताना अंकुश बॉम्बेला आपण पाहतोय. मॅच विनिंग मुवमेंट सध्याच्या घडीला टीव्ही स्क्रीनवरती टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहतोय. आणि ही रनआउट ही जी विकेट होती ती खूप महत्वाची होती. ज्या ठिकाणी स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय. या गोष्टी सातत्यानं एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून दाखवल्या जातात. त्यांना देखील माहित होतं की या मॅच मध्ये ज्या खेळाडूवरती भरपूर जबाबदारी होती तो खेळाडू बाद झाल्यानंतर ह्या मॅच मध्ये वापसी टीम बुरदुलची आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूने संघर्ष खूप चांगला राहिला. मोठी धावसंख्या त्यांना चेस करायची होती परंतु मोठं आव्हान असताना देखील न डगमगता त्या आव्हानाच्या दिशेने वाटचाल केली. परंतु अंततः त्यांचं हे आव्हान आता संपुष्टात येत असताना आपण पाहतोय. शेवटचा 1 चेंडू आणि 13 ची गरज. आता मात्र पूर्णतः विजयश्री आपल्या बाजूने वर्चस्व या मॅच मध्ये आपण टीम बुरदुलचा पाहतोय. अंतिम बॉलवरती प्रहार केला. जय आणि पराजय यामधील 6चं आणखीन अंतर कमी केलं. फक्त 7 धावसंख्येनं हा सामना गमावला. तो गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवलीनं सामना जरी गमावला असला तरी देखील या मॅच मध्ये लढाई खूप चांगली केली. एका बाजूने अभिनंदन करू टीम बुरदुलचं होम ग्राउंड वरती